आषाढ महिना ना हिंदू पंचांगानुसार 4 नंबरचा महिना आहे. ह्या महिन्याचे खरंच भरपूर असे धार्मिक कार्य ह्या महिन्यात होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारी निघते ह्या महिन्यात. मस्त संत तुकाराम महाराजांची वारी, ज्ञानेश्वरांच्या मस्त पालख्या पंढरपूरला जातात. काय तो सुख सोहळा असतो खरंच ना. धन्य धन्य ती पंढरी की असं खरंच खूप छान वातावरण होतं. खरंच ह्या काळामध्ये आपण पंढरपूरला जायलाच पाहिजे. त्यानंतर पंढरपूरवरून आल्यानंतर अगदी द्वादशीपासून आपल्या इकडं नैवेद्य नेले जातात लक्ष्मी मातेला. आखाड्याच्या महिन्यात प्रत्येक घरोघर हा नैवेद्य ह्या 15 दिवसाच्या कालावधीत बनवला जातो बरं का. तो आज मी अगदी माझी थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे आज मी शेवटच्या दिवशी बनवला आहे. आमच्याकडं गोडाचा नैवेद्य नेला जातो पुरणपोळीचा. मी आज येता मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता. सोबत जुडीचे नैवेद्य नेले जातात, त्यामुळं पुरी देखील बनवली होती. मस्त आज पुरणपोळी, भात, आमटी, मेथीची भाजी, भजे, कुरडई म्हणजे अर्थात आपला ब्रँड. त्यानंतर असे सर्व नैवेद्य जे आहे अगदी व्यवस्थित भरून घेतले. शिवाय ह्या महिन्यामध्ये जी देवशयनी एकादशी येते, ह्या एकादशीपासनं भगवान विष्णू आपले 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. आणि या एकादशीपासूनच आपल्याकडे काय होतं, चातुर्मासाचा प्रारंभ होतो. अशा ह्या आखाड्याच्या महिन्यात खरंच ना तुम्ही देवधर्म जेवढं करताल तेवढं कमीच आहेत. असे एकदम व्यवस्थित मी सर्व नैवेद्य भरून घेतले. आणि देवीचं मंदिर अगदी आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि आज पारिजातक खरंच खूप छान बहरला होता बरं का. निश्चित म्हणजे फुलं गळाले, जी झाडाला राहिली होते तेच फुलं मस्त तोडून घेतले आणि मंदिरात जायला निघालो. आमच्या त्याचं मंदिर देखील खूप मोठं असं परिसर आहे मंदिराचा, भव्य दिव्य असा. मंदिरात गेल्यानंतर येता सांग अशी पूजा करून नेली. आता ह्या मंदिरात जाताना ना बरेचसे ठिकाणी ना दही भाताचा देखील नैवेद्य नेला जातो बरं का. म्हणजे आणि ते दही भाताचा नैवेद्य जो आहे तो मंदिरात न दाखवता बाहेर दाखवावा लागतो. अशा प्रकारे आज मंदिरात जाऊन मस्त अशी पूजा केली. अगदी शेवटच्या दिवशी करावं लागली बरं का, थोडीशी तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे. पण खरंच खूप छान वाटलं मंदिरात गेल्यावर, मन एकदा हलकं हलकं झालं. या मस्त जेवायला आज पुरणपोळीचा बेत केलेला आहे. आखाड्याच्या महिन्याचे जे आपण देवीला नैवेद्य नेतो लक्ष्मीला, ते राहिले होते आज केले. आकाशी पुढे म्हणजे तळले होते नैवेद्यापुरते. आता घरच्या देवासाठी म्हणजे नवरदेवासाठी म्हणजे तळायचं काम चालू आहे. तर या जेवायला. आणि असे हे भजे जे आहे ते बिगर सोड्याचे बनवलेले आहेत तर का. बिगर सोडा वापरतात म्हणजे छान कुरकुरीत होतात. ते कसे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी भज्याची देखील रेसिपी एक दिवस तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर पहिले जे भजी तळले होते ते नैवेद्यासाठी, नंतर घरच्यांसाठी तळले. असे मस्त बिगर सोड्याचे भजे खरंच खूप छान लागतात बरं का खायला. बरं जाऊ द्या, तुमच्याकडं आखाड्याच्या महिन्यात देवीला कशाचा नैवेद्य दाखवतात नक्की कमेंट करून सांगा बरं का. धन्यवाद.